खूप भारी झणझणीत कुरकुरीत आणि तिखट मीठ पण खूप छान झालं ना. तिखट लागतंय. मिठाचं घ्यायचं का अंशुलचं आहे कारण मस्त झाले चमचमीत. तर इकडे मी तुम्हाला घड्याळ दाखवते कारण आत्ता वाजलेले दिसत आहेत सकाळचे 7 आणि हरतालिकेचा उपवास आहे. आणि मी रात्री ना मुलांना झोपवतं तसेच झोपी गेले कारण सगळ्यांचीच तब्येत खराब झाली, आता सर्दी वगैरे झालेली आहे. तर मी मेहंदी काढायला विसरले आणि असं झालं की यार एवढा मोठा म्हणजे उपवास, एवढा छान दिवस आणि मी मेहंदी नाही काढलेली. तर काही का होईना आपण काढून घेऊया सकाळी सकाळी. मुलं थोडा वेळ झोपलेलीच होती तोपर्यंत. पाणी आलं होतं आणि मशीन वगैरे लावून घेतली आणि म्हटलं आता मेहंदी काढून घेते. तर बघू शकता मी काहीतरी राडा करून टाकला आहे हातावरती की फक्त मेहंदी हातावर पाहिजे म्हणून. आणि फायनल असं झालेलं आहे माझं. 8:15 वाजले होते आणि हा कोन ना इन्स्टंट आहे त्याच्यामुळे तो म्हणजे राहतो महिनाभर पण कलर खूप लगेच येतो 5 ते 10 मिनटातच. तर 8:15ला माझी मेहंदी काढून झाली होती आणि 8:30ला हा कलर होता माझ्या हातावरती मेहंदीचा. तर हे खूप मला म्हणजे सोपं झालं माझ्यासाठी, जो की घरात होता कोन पहिलाच आणलं होतं 1-2 महिने झालेले. आणि मस्त माझी मेहंदी काढून झाली. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली, झाडून पुसून घेतलं. ते मी काय तुमच्यासोबत शेअर नाही केलं. तर म्हटलं आंघोळ वगैरे तर ते सगळं झालेलं आहे. आता देवपूजा करायच्या पहिला पण मस्त रांगोळी काढून घेऊया कारण मुलं झोपलेली होती. म्हणजे अंशुल झोपलेलं होतं आणि तक्ष स्कूलला गेलेला. तर एवढं माझ्याजवळ सोबत मस्ती करायला इतकं लगेच कोण नव्हतं त्रास द्यायला, म्हणून मी पटकन रांगोळी काढून घेतली. तर आजची रांगोळी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, काढताना पण आणि काढल्यानंतर पण कशी दिसते. तर आज हरतालिका असल्यामुळे म्हटलं त्याच्याशी रिलेटेडच आपण काहीतरी काढूया नारात. तर ही मी अशी सौभाग्यवती भवाची रांगोळी काढून घेतली, हळदी कुंकू वगैरे छान. आणि पुढे जी मी हरतालिकेची मूर्ती ठेवणार आहे ती माझी मागच्या वर्षीची आहे. ती मला मुलांनी काही विसर्जन करून दिलं नव्हतं, तर मग म्हणून मी ठेवलेली. तर म्हटलं आता रांगोळीवरती ठेवूया, आजचा दिवस छान वाटेल. तर म्हणून मी ती मूर्ती पण ठेवून घेतली होती. आणि रोज रोज काय अशा एवढ्या मोठ्या रांगोळ्या काढायला होत नाही, त्यामुळे मी तुमच्यासोबत जास्त शेअर नाही करत रांगोळीचं. तर फायनल अशी रांगोळी झाली होती माझी मस्त सौभाग्यवतीचे सगळे हळदी कुंकू नथ वगैरे असे अलंकार काढून झालेले. मंगळसूत्र पण काढायचं होतं पण माझ्याकडे काळे कलरची रांगोळी नव्हती त्याच्यामुळे मी नाही काढलं. मग हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलं. मस्त अशी फायनल रांगोळी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर सकाळपासूनचं तुम्ही सगळं रुटीन पाहिलंच आहे. म्हणजे मेहंदी काढण्यापासून माझी सुरुवात झाली. आज आहे हरतालिकेचा उपवास. तर रात्री मेहंदी काढायला मला झालं नाही, म्हणजे मुलांना झोपी गेले. तर म्हटलं तर सण एवढा आहे छान, तर काढून घेऊया. मी सकाळीच पटकन मेहंदी काढली आणि पाहू शकता तुम्ही छान कलर पण आलेला आहे. तर मस्त रांगोळी वगैरे झालेली, ते पण मी तुम्हाला दाखवले. देवपूजा झालेली आहे, देवपूजा दाखवते आणि रांगोळी एकदा दाखवून आता मी निघालो आहे बाहेर. मला अजून हरतालिकेची पूजा मांडायची आहे, पण त्याच्यासाठीचं सामान पण आणायचं आहे, प्लस फुलं वगैरे पण आणायची राहिलं आणि ते सगळं घेऊन यायचं येताना. आत्ता मी फक्त देव वगैरे छान घासून वगैरे देवपूजा करून घेतलेली आहे आणि यायला आता उशीर होणार. अंशुलचं प्लास्टर काढायला चाललो आहे मी दवाखान्यामध्ये. तर त्याच्यामुळे म्हटलं देवपूजा वगैरे करून घेऊया आणि नंतर मग बाकीचे जे काही पूजा वगैरे असेल ती मांडायची. प्लस आल्यावरती साबुदाणा वडे बनवायचे, तो उपवास आहे आज माझा. तर रांगोळीतून दिसतेच आहे माझी. 1 मिनटं देवपूजा बघा आधी आणि त्याच्यानंतर एकदा रांगोळी दाखवते आणि मग आम्ही निघतो. तर छान अशी देवपूजा झालेली आहे आणि घर पण छान आवरून झाले, मस्त झाडून पुसून सकाळपासून सगळं आवरावरीत चालू होती. जेवढं शेअर करता येईल तेवढं केलं. तर त्याच्यानंतर रांगोळी बघूया फायनल. हे उलटा दिसतंय, मी तुम्हाला सरळ दाखवते.
अशी झालेली माझी रांगोळी. चला निघतो आम्ही आता आणि भेटूया आपण थोड्या वेळात. दिवा खाली ठेवून घेते. भीती वाटते इथं नाही का ग्रंथ वगैरे आहे ना खाली पडायचं वगैरे, तर असं मस्त मधोमध ठेवून घेते फरशीवरती. थोडं सेफ राहतं, तेवढंच टेन्शन राहत नाही बाहेर गेल्यावरती. आता ते कसं संध्याकाळपर्यंत दिवा राहणार ना, तर मग खालीच ठेवून घेतलेलं बरं. गॅस वगैरे सगळं बंद केलेलं आहे. तर चलो लॉक लावून निघूया आता. पूरा वो टाइम पे अपन ने, लेकिन पूरा हम वो देखते अपन एवरेज आता परत तक्षला घेईपर्यंत रिटर्न यायचंय. ज्यादा नहीं. आता काय काय करायला येईल? अंदर करायला येईल आणि खायला येईल. अजून डॉक्टरला दाखवायचं. हे बघा, दाखव, खाऊन दाखव. 2 मिनिट येत आहे ना. आता डॉक्टरकडनं आलोय आम्ही. अंशुल आणि बाबा गेले वरती. मी तक्षू आणि मी चाललोय पूजेचं सामान आणायला है ना. आणि आम्हाला इकडे वाळूच नाही भेटली. आता जशी भेटेल तशी पिंड करायची आहे ना बाबा. आणि आम्हाला उद्या सुट्टी दिली. आणि उद्या सुट्टी, ह्यांना उद्या येणारे बाप्पा. इथं फुलं आहेत, तिकडे नारळ, कंस, मूर्त्या छान आहेत. त्याच्यानंतर मी इकडं सगळं पूजेचं सामान घेतलं. मी फुलं पण सकाळी आणली नव्हती, तर म्हटलं फुलं पण घेऊया. पण पावसामुळे एवढी फुलं खराब झालेली, निवडून घ्यायला लागलं. तर सगळं घेऊन म्हणजे घेतलं, मूर्ती वगैरे सगळंच. आणि वाळू मला भेटली नाही पूजेला पिंड बनवण्यासाठी महादेवाची. तर मूर्तीच घेतली. म्हटलं त्याच्यावरती पण आहे पिंड, त्याचीच पूजा करूया. आणि आता घरी आल्यानंतर मी घातली साडी हरतालिकेची पूजा करण्यासाठी. सकाळी ड्रेस घातला होता, डॉक्टरकडे जायचं होतं अंशुलला घेऊन, त्याच्यामुळं. आणि आता साडी घातलेली, तर मला दाखवायचं होतं आणि ही मुलं काही दाखवून देत नव्हती, म्हणून मी त्यांना पण घेतलं मध्ये. आणि त्याच्यानंतर आता पूजा मांडायला लागली आहे. तर आधी सगळं सामान काढून घेतलं पूजेचं आणलेलं एका भांड्यामध्ये, म्हणजे कसं ठेवायला पण बरं पडणार सगळं आणि व्यवस्थित जिथल्या तिथं मांडता येते. तर आता हे सगळं काढून घेते मी एक. आणि कारलं आणि भेंडी पण म्हणजे आम्ही ठेवतो, तर विसरलेले मी आणायला. मी तक्षला पाठवलं परत आणि तो घेऊन आला.
तक्ष पण आता छान हाताखाली करायला लागला आहे, मोठा झाला आहे. तर अंशुलला आज म्हणजे खूपच उत्साह होता, हात सोडलेला त्याचा. तर खूप मध्ये मध्ये करायचं होतं, मदत करायची होती. मग अशी तुम्ही बघितलंच वडापाव पण कसं खाऊन दाखवत होता, खूप विचित्रासारखं करत होता. आज तिथं पण डॉक्टरकडे गेल्यावरती पण इकडून उड्या मार तिकडून उड्या मार, म्हटलं झालं चालू. हात सोडला की खूपच हात मोकळा झाल्यामुळं जरा जास्तच तो आनंदात होता. तर आता इकडं मी सकाळी देवपूजा केलेली, फुलं नव्हती ठेवली देवाला, त्यामुळे आधी ती फुलं वगैरे वाहून घेतली देवाला आणि त्याच्यानंतर म्हटलं हरतालिकेची पूजा करावी. पाहू शकता छान अशी देवपूजा वगैरे झालेली, माझी देवपूजा तर सकाळीच झालेली. मस्त हरतालिकेचं पूजा वगैरे केलेली आहे. आणि इकडे फुलं नव्हती ठेवली सकाळी, तर ती फुलं पण आणलेली आत्ता. तर आता मस्त दिसते देवपूजा केलेली. आणि अंशुलच्या हातात तर सोडलेत. आता खूप एक्साइटेड आहे तो. तर आता बनवायचे साबुदाणा वडे. किती वाजलेत? 4-4:30 वाजलेत. हा मोदक, उद्या मोदक खायच्यात. आता ते बनवायचे उद्या नाही आता बनवायचे साबुदाणा वडे. त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजायला टाकलेत आणि बटाटे सोलून घ्यायच्यात. इकडे शाबू पण छान भिजलाय, पाहू शकता तुम्ही. बटाटे सोलून घेते आणि मग आपण वडे कसे बनवायचे माहिती तर सगळ्यांनाच असतं, मी बनवणार आहे, शेअर करते तुमच्यासोबत फक्त. तर आता इकडं मी मीठ, भाजलेले शेंगदाणे, उकडलेला बटाटा आणि साबुदाणा सगळं ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. हा थोडासा संध्याकाळी बनवायला ठेवलाय बटाटा आणि साबुदाणा साईडला काढून. जर वाटलंच बनवावं तर होईल, नाहीतर उद्या वगैरे खातील मुलं परत बनवून दिल्यावर खिचडी. आणि मिरची वाटून घेते, पण मिरची ह्यात मी मिक्स नाही करणार,
आधी अंशुलसाठी मिठाचे वडे काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी मिरची घालते. तर चला आधी मिरची वाटून घेते. मिरची वाटून झाली. आता इकडं तेल तापतंय. थोडा गॅस कमीच करून घेते आता आणि हे मिक्स करून घेते छान. तक्षू बाबांना उठव बाळा, मम्मा वडे बनवते म्हणून साबुदाण्याचे. हळूच उठव. इकडं अंशुलसाठीचे वडे बनवून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये मिरची घातली मी. त्या थोडी मिरचीवरती ना थोडंसं असं मीठ घालून घेऊया म्हणजे आळणीपणा जाणार ते मिरचीचा आणि टेस्ट छान लागेल वड्यांची. तर तेल तापलंय तोपर्यंत अंशुलचे वडे तळून घेऊया आता. मस्त होतं पहिले आणि तोपर्यंत हे मिक्स करून घेते. ह्या वड्यांना ना जास्त असं उलट पालट नाही करायचं, ते जास्त तेल पितात मग. तर दुसरा पण सोडून घेतात. तर जागा झाली तर एकदाच ते मिठाचे सगळे तळून होतील. गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि ह्याला मी सारखं उलटणार नाहीये. तुम्ही पण नका उलटू कारण तेलकट होतात मग जास्त. आता हे तळतंय तोपर्यंत आपण ह्याचे गोल गोल वडे बनवून घेऊया. हे आधी टाकलेले वडे छान फुगायला लागलेत आता, पाहू शकता तुम्ही. तर आता सुरुवातीला जे टाकलेले ते छान तळलेत, तुम्ही पाहू शकता. ह्याच्यात मिरची नाहीये त्यामुळे ह्याचा कलर थोडासा असं पांढरट दिसणार आहे, पण गोल्डन झालाय छान, मस्त फुगलेत. छोटू तर बघा कसं झालं. हे आहेत अंशुलचे, अजून हे 2 राहिलेत. त्याच्यानंतर तिखटवाले तळायचे. हे पण तळलेत छान, काढून घेते. तर सोडूयात तिखटवाले वडे. ह्यांच्याकडून थोडंसं जागा होऊन देऊ, नंतर खावायला सोडूया. होणार आहे त्याला पण जागा, पण अजून थोडंसं ते ओलं आहे ना त्याच्यामुळे म्हटलं नको लगेच सोडायला. ढकलून मग ते कढईला चिटकेल. म्हणजे मेहंदी बघू शकता किती छान रंगली.
क्रिस्पी झालेत. तर चला आता मी बाकीचे बनवून घेते आणि तक्षला त्याच्या बाबांना वगैरे खायला देते. भेटूया आपण थोड्या वेळात. आता वडे एवढेच तळायचेत मला. तक्षला त्यांना खायला दिलं आहे म्हणून मी हे राहिलेलं पिठाचा साबुदाणा भिजायला घातलेलं त्याच डब्यामध्ये ठेवून देते. जसं पोरांना वगैरे लागेल तसं मग देता येईल तळून. तक्ष वगैरे गेलेत खायला घेऊन. आता हे माझ्यासाठीचे तळते आणि फराळ करून घेते. कसं झालं? छान लागतं. तिखट लागते का असं? गरम आहे म्हणून काटायचं. खूप भारी झणझणीत कुरकुरीत आणि तिखट मीठ पण खूप छान झालं आहे ना. तिखट लागतंय. मिठाचं घ्यायचं का अंशूचं आहे कारण मस्त झाले चमचमीत. चला आता आम्ही खाऊन घेतो आणि उद्याच्या व्लॉगमध्येच भेटूया आता कारण ऑलरेडी दिवसभराचं तर सगळं झालेलं आहे. 5:30 वाजलेत फराळ करायला. तर आता मी खाऊन घेतो आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. बाय.